आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. मुंबईतील मालमत्ता कर थकबाकीवरील दंड कमी करण्याचा विचार राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची आयुक्तांची ग्वाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता. मुंबईतील रुग्णालयांच्या साफसफाईसाठी 101 कोटींचा खर्च केला जाणार. ऑरा एफएमएस कंपनीला स्वच्छतेचं कंत्राट. 8 प्रमुख रुग्णालयांची जबाबदारी सोपवणार. जलबोगद्याच्या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात पाणी कपात केली जाणार. मंगळवार आणि बुधवारी पाणी कपात केली जाणार असून अमरमहल ते वडाळा दरम्यानच्या जलवाहिनी जोडणीसाठी पालिकेकडून 30 तास दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे सिडकोच्या 16,876 घरांची सोडत लांबणीवर. त्यामुळे अर्जासाठी भरलेले लाखो रुपये सिडकोकडे अडकले. हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका. भाईंदरमधील 220 एकर मिठागरावरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयानं फेटाळला. 1870च्या करारानुसार ही जमीन खासगी मालकीचीच असल्याचं स्पष्ट. न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दणका दिलाय. मुंबईच्या आक्सा चौपाटीवरती जीवरक्षक नथुराम सूर्यवंशी आणि टीमनं बुडणाऱ्या 4 मुलांना वाचवलं. सुट्टीसाठी फिरायला गेलेली ही मुलं ओहोटीच्या पाण्यात खेचली गेली होती. मात्र जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई महापालिकेनं राबवलेल्या मोहिमेत 1000हून अधिक झाडं कॉन्क्रीट मुक्त केली. या मोहिमेत झाडांच्या खोडातनं तब्बल 50 किलो खिळे काढण्यात आले. शेकडो वृक्षांना नवसंजीवनी मिळाली. तळोजा कारागृहातील मारहाणीच्या आरोपांची चौकशी करण्याचे न्यायालयाचे आदेश. अंडर ट्रायल कैदी सरवर खानचा 4 तुरुंग अधिकाऱ्यांवरती मारहाणीचा आरोप. अतिरिक्त पोलीस महासंचालकांना यावरती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.